भाग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. आज आपण चौथ्या दशकातला चौथा समास म्हणजे चौथी भक्ती याचा विचार करणार आहोत. तसं म्हटलं तर भक्तीचं नाव आहे पादसेवन भक्ती, म्हणजे सद्गुरूंच्या भगवंताच्या संतांच्या पायाशी बसून सेवा करावी. शब्दशः अर्थाचा विचार केला तर पादसेवन भक्ती म्हणजे त्यांची सेवा करावी. परंतु समर्थानाकडे एवढाच अर्थ अभिप्रेत नाही आहे. प्रत्यक्ष संतांची किंवा सद्गुरूची सेवा सगळ्यांनाच करायला मिळते अशातला काही भाग नाही. किंवा आपण आज समासात पाहणार आहोत की हे सगळं टिकतं असं नाही. कदाचित एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये अत्यंत प्रेम निर्माण होतो, अगदी सद्गुरू स्थान आपण त्याला देतो. परंतु कालांतराने काही चुकीच्या गोष्टी कानावर आल्या तर आपल्या अंतःकरणातला भाव कमी पण होऊ शकतो. त्यामुळे प्रत्यक्ष देहामध्ये असणारा सद्गुरू मिळणं, तो टिकणं, त्याच्यावरचा आपला विश्वास टिकणं ही फार मोठी कठीण गोष्ट असते. आणि आज भोवताली आपण पाहिलं तर हे अनुभव आपल्याला काही प्रत्यक्ष स्वतःला आलेले तरी ऐकून खूप आलेले असतात की अमक्या ठिकाणी हा इतका जात होता आणि काय झालं कोण जण हल्ली अजिबात वळत नाही, काहीतरी घडतं आणि एकदम कशी काय ती बसलेली श्रद्धा जाते. तर हा एवढाच पादसेवन भक्तीचा अर्थ नाही आहे की प्रत्यक्ष सेवा करणं, सद्गुरूची सेवा करणं. मग नेमकं काय समर्थाना अभिप्रेत आहे ते आज आपल्याला समासात कळणार आहे. एकदम असं लक्षात येईल की पहिल्या ज्या 3 भक्ती आहेत, आपण श्रवण पाहिलं, कीर्तन पाहिलं आणि नामस्मरण पाहिलं, या 3ही गोष्टी आपण प्रत्यक्ष करायच्या होत्या. म्हणजे श्रवणाला जायचं तर कुठेतरी अमक्या ठिकाणी प्रवचन चांगलं आहे मग आपण जाऊन बघूया, आपल्याला आवडलं तर जाऊ. कीर्तन चांगलं आहे तर आपल्याला कृती करता येत होते, आपल्या मनाने करता येत होते. अगदी नामस्मरणामध्ये सुद्धा आपण ठरवलं की अमुक एक जप करायचा, 13 माळा करायच्या, नाही झालं तर त्याची चुटपुट लागणं, हे सगळं आपल्यावर अवलंबून असणाऱ्या गोष्टी होत्या. आज जे आपण पाहणार आहोत ती ज्ञानाकडे नेणारी भक्ती आहे, आत्मज्ञानाकडे नेणारी भक्ती आहे. आपल्या देहाचा विसर पडून मी म्हणजेच ब्रह्म आहे, मी म्हणजेच आत्मा आहे, हा देह काही काळापुरता मला मिळालेला आहे, हा जो सगळा विचार आहे तो आपल्याला या पादसेवन भक्तीमध्ये लक्षात घ्यायचा आहे. की आपण अनेक जन्म यापूर्वी येऊन गेलो असू, वेगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला स्मरण नाही, ती चांगली गोष्ट आहे. कदाचित यानंतरसुद्धा आपल्याला अनेक जन्म येऊन घ्यावे लागतील, तेही आपल्याला काही माहीत नाही. तेव्हा आत्ता या ठिकाणी हे रूप घेऊन आपण आलेलो आहोत. पण माझं जे मूळ स्वरूप आहे, आत्मरूप आहे, ते ओळखायचं. आणि ते ओळखण्यासाठी ठरलेला मार्ग नाही, ठरलेला डिग्री कोर्स नाही, तर ते कुणाच्या तरी ज्याला हे सगळं कळलं आहे त्याच्या सहवासात राहून समजून घेण्याची प्रक्रिया आहे. ह्या मार्गाने हा गेला म्हणून त्याला ज्ञानप्राप्ती झाली, मी पण याच मार्गाने जाईन, तर नाही. छान उदाहरण दिलं आहे समर्थाने. आकाशामध्ये पक्षी उडतात, पाण्यामध्ये मासे पोहतात, यांना कोणी मार्ग आखून दिलेला असतो का? तसा हा अध्यात्मज्ञानाचा मार्ग आहे, हा आखून दिलेला नाही आहे. रस्त्याने माणसाला जाताना रस्ता आखून दिलेला आहे, सूचना दिलेल्या आहे, डावीकडनं जा, उजवीकडनं जा, सिग्नल आहे, थांबा. तसं कुठे या ठिकाणी दिसत नाही. तसा हा ज्ञानप्राप्तीचा जो मार्ग आहे, अध्यात्मज्ञानप्राप्तीचा जो मार्ग आहे, आत्मज्ञान, ब्रह्म, त्याला काही म्हणा किंवा स्वरूप ओळखणं, हा जो काही मार्ग आहे हा आखलेला नाही. तो संतांच्या सद्गुरूच्या सहवासात राहून कदाचित आपल्याला तो प्राप्त होईल. किती काळ लागेल तोही त्या त्या व्यक्तीच्या प्रगतीवर अवलंबून आहे. याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली, आज इतके वर्ष शेगावला गेला आणि झालं बाबा, असं नाही सांगता येत. तर त्याला किती वेळ लागेल, किती काळ लागेल, हे ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर अवलंबून आहे. पण माणूस असा आहे ना की माणसाने केलेली प्रगतीसुद्धा केव्हा परत तो मागं पडेल याचा भरोसा नाही.
त्यामुळे ते प्राप्त झालं आहे की नाही याची काही आपल्याला खूण नाही आहे की बा याला ना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली, कदाचित तो परत मागं येईल माणूस. त्यामुळे या गोष्टी आपल्याला समजून करायच्या आहेत. याला समर्थांनी एक छान ओवी दिली आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. 8 शब्द दिलेत, त्या 8 शब्दांच्या अर्थाचा आपण आज विचार करणार आहोत. प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे दिसेल की देहाचा विसर पडला पाहिजे. आपण इतके देहाला चिकटून आहोत ना, आपल्या देहाला, मनाला, नावाला. रात्री छान गाढ झोपलो आहे, पण समजा आपल्या नावाने आपल्याला कोणी हाक मारली तर आपल्याला लगेच जाग येते, कारण आपलं नाम आपल्या या देहाला पक्क चिकटलेलं आहे. आपण विसरूच शकत नाही की माझं जे बाह्यरूप आहे, मी म्हणजे हा देह आहे, मी म्हणजे माझं हे दिसणारं रूप आहे, मी कोणीतरी मिरालिमय आहे, माझी काहीतरी समोर डिग्री आहे, मला काहीतरी ठाण्याच्यामध्ये काही पद आहे, लोक मला ओळखतात, हे मी विसरूच शकत नाही आहे. आणि इथेच सगळी गडबड आहे. हे माझं टेम्पररी रूप आहे, ठीक आहे, जे काय 70, 72, 75 जे काही आयुष्य असेल तेवढ्यापुरतं मर्यादित हे माझं रूप आहे. हे सारखं मी मला सांगणं, अरे तू म्हणजे हे नाही आहे बरं, हे आपलं भाड्याचं आहे, हे केव्हाही देव घेऊन जाणार आहे, ज्यांनी आणलं आहे तो घेऊन जाणार आहे, केव्हा देणार आहे माहिती नाही, हे सारखं मनाला सांगणं. आणि हे संतांनी बरोबर ओळखलं. संतांच्या सहवासात जाऊन कदाचित आपल्याला ते कळेल. कदाचित एवढ्यासाठी शब्द वापरला की मग अशी म्हटलं तसं की कळतं, पण ते तेवढ्यापुरतं असतं. समर्थांची ओवी आहे, स्थलत्याग होता सवेची जाते, की त्या स्थळापासून दूर गेलं जोपर्यंत ह्या सहवासात असतो, हे वाचतो, आपल्याला अगदी पटतं खरं आहे, हे जे काही आहे हे टेम्पररी आहे, अगदी बरोबर आहे, माहीत नाही आपल्याला उद्याचा दिवस काय आहे, आपण पाहतोच आहोत आजूबाजूला, आणि मग हे सगळं आपल्या बाबतीत पण खरंच आहे, हे सगळं मनाला पटतं. पण स्थलत्याग होता सवेची जाते. पण हे मिटलं, पुन्हा आपल्या लागलो प्रपंचाला की झालं, पुन्हा आपण येणे माझ्या मागल्या, असं होतं. आणि म्हणून या सुरुवातीच्याच दशकामध्ये, म्हणजे आता 4थाच दशक आपला चालला आहे, पहिल्या 3 दशकात तर आपली नुसती ओळखच झाली, स्वतःची ओळख झाली, स्वतःच्या गुणांची ओळख झाली, स्तवनं करून झाली. त्यामुळे आपल्याला पहिल्या 3 दशकात म्हटलं तर सगळं प्रास्ताविकच झालं. आताच नवविधा भक्तीची ओळख करून देता देता एकदम समर्थांनी 4थी भागवतात सांगितलेली पादसेवन भक्ती आणली, आणि त्यांनी त्याचा अर्थ मात्र ज्ञानमार्गाकडे नेण्यासाठी वापरला. केवळ सद्गुरूचं पादसेवन म्हणजे सद्गुरूची सेवा समर्थांना अभिप्रेत नाही आहे, त्याचा आपण विचार करा. आणि संगतीचा परिणाम होतो. गमतीचा जरी भाग असला तरी नवऱ्याला शुगर असली की हळूहळू घरातल्या सगळ्यांना शुगर होते, म्हणजे सवय होते ना की कमी कमीच खायची. किंवा नवऱ्याला नाटकाची आवड असली तर बायकोला नाटकाची आवड लागते. नव्हती पूर्वी मला, पण आता यांच्याबरोबर जाऊन जाऊन झाली बाबा, असं आपण सांगतो. त्यामुळे संगतीचा जो काही दोष नाही म्हणत मी, हा काही दोष नाही आहे, पण संगतीचा परिणाम आपल्यावरती होतो. आणि मग हे जर व्यावहारिक उदाहरणांनी आपल्याला पटतं तर भक्तीच्या मार्गात तर 100% संगतीचा परिणाम होतो. भक्तीचा हा मार्ग असाच आहे की तिथे खरोखरच भक्ताची संगत मिळाली ना तर त्या संगतीचा परिणाम होतो आणि आपल्यामध्ये आमूलाग्र बदल होतो. मी नेहमी शैलाताई भाट्यांचं उदाहरण देते की ह्या मार्गाला लावण्यामध्ये शैलाचा भाग खूप मोठा आहे. तिची माझी ओळख नसताना ती माझ्याकडे आली होती आणि ही 2002 सालची गोष्ट आहे. आणि मला तिने तिच्या घरी सत्संगाला, आमचा सत्संग असतो पण आता डॉक्टर भातखंडाला वेळ नाही आहे, डॉक्टर आपटे पण आता इतके नित्याने येऊ शकत नाही, तर तुम्ही या. आणि मी अगदी झटकून टाकलं, छे मला काही जमणारच नाही, मी प्रवचन वगैरे काही करतच नाही असं तिला सांगून. बरं माझी काही अशी काही तिच्याशी ओळख नव्हती की तिचं दडपण मला यावं, त्यामुळे मी सांगून टाकलं होतं की नाही मला जमणार. परंतु कसं भगवंताची इच्छा असते आणि संगत मिळाली की काय होतं त्याचा अगदी माझाच अनुभव आहे. आणि ती निघाली बिचारी तोंड एवढंसं करून परत जायला की आता त्या नाही म्हणत आहेत, काय करणार. पण योगायोग असा की ते सगळं आमचा संवाद ऐकायला सुनील दादा चिंचोळकर बसलेले होते माझ्या घरामध्ये आणि त्यांनी आमचा संवाद ऐकला. आणि आता ती अगदी चपला घालणार तर ते तिला म्हणाले थांबाव जरा, आणि तिला थांबायला होतं आणि मला चांगलं खडसावलं की हो. मला म्हणाले उपयोग काय तुझ्या शिक्षणाचा, MA BEd झाली आहेस ना. मला एकदम चक्रावलेच मी, असं कोणी आपल्याला असं म्हणत आहे. मग म्हणाले शाळेत शिक्षिका आहे आणि एका आठवड्यात एका समासाचा अभ्यास करून बोलता येत नाही, उपयोग काय डिग्री घेऊन.
असं तरी मला खाडकन विचारलं. आणि मग मी एकदम अवाकच झाले ना, असं कोणी आपल्याला तोंडावर म्हणत आहे म्हटल्यावर. आणि खरं सांगते, ती जी काही त्या क्षणाला आपण म्हणूया की त्यांनी त्यांच्या तोंडून कदाचित समर्थ बदले आणि जी संधी मिळाली आणि त्या संधीने आजपर्यंत एकही दिवस एकही आठवडा शैलाकडला गेला नाही बघा. दासबोध झाला, मनाचे श्लोक झाले, ही सगळी गोडी लागते. संगतीचा परिणाम होतो असं आपल्या लक्षात येतं की त्या त्या संगतीत असणारी मंडळी एकत्र येतात, त्यांच्या संगतीचा आपल्यावर परिणाम होतो. हे आवडायलाच लागतं. आणि मग हे नाही झालं तर बेचैनी येते. हा अनुभव घेण्यासारखीच गोष्ट आहे. जसं मिळावं ना तसं. म्हणजे मी गमतीनं म्हणते की कशी प्रगती झाली पाहिजे की सुरुवातीच्या काळामध्ये 4:30 वाजता नाटक आहे गडकरीला, मैत्रिणीचा फोन येतो, मीरा 2 तिकीट आहेत माझ्याजवळ, चल ना. की मी क्षणभर तिचं मन कसं मोडायचं असं मला वाटतं. त्याच वेळेला ज्ञानेश्वरी असते. ज्ञानेश्वरी काय सांगते कोणातरी आज नाही जमत, ही सुरुवात होते बरं का. आणि त्या सुरुवातीचा हळूहळू संगतीचा बदल कसा होतो की ती मैत्रीणच म्हणते, आज बाहेर काय आहे, आज नाही मीराला फोन करायचा, ती येणार नाही. हा बदल होतो, त्यांच्यात होतो, आपल्यात होतो. आणि ही जी संगत आहे ना, ही फार महत्त्वाची आहे. संतांची असू दे, संत सहवासाची असू दे, अगदी सत्संगामध्ये जाणाऱ्यांची असू दे, संगत फार महत्त्वाची आहे. कोण आपल्याबरोबर आहे याच्यावर आपलं सगळं ठरतं. म्हणून मग समर्थ आपल्याला सांगतायत की संतांचं विचार, संतांचे उच्चार, संतांचे आचार हे आता प्रत्यक्ष समजा नाही आपल्याला पाहायला मिळणार, परंतु त्यांच्या पुस्तकातून, त्यांच्या ग्रंथातून आपल्याला मिळतील. साध्या गोष्टी असतात. तुकारामांकडे काही मंडळी आली आणि म्हणाले, आम्हाला चारधाम यात्रेला जायचं आहे. त्या काळात पायी यात्रा असायच्या, तर तुम्ही पण चला बुवा. तर तुकाराम महाराजांनी जरा असं घरात बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं की कठीण आहे ना 4-6 महिने असं बाहेर जाणं. तर ते म्हणाले की नाही हो, प्रपंच काही सोडवत नाही, त्यामुळे असा यात्रेला बित्रेला काही मी येत नाही. पण ही माझी कडुलिंबाची काठी आहे माझ्याजवळ, एवढी काठी घेऊन जाता का? तिला तरी बालाने तर नाही, पण तिला तरी यात्रा घडेल. तेव्हा सगळे म्हणाले, तर काय करणार, तुकाराम बुवा जाई म्हणतायत, बरं जाऊया. म्हणून काठी घेऊन गेले आणि झालं. यात्रा करून सगळी मंडळी परत आली. तुकारामांची काठी परत द्यायला आले आणि तुकारामांनी काठी घेतली परत, वरचं असं थोडंसं साल काढलं आणि चाटलं. कडूच राहिले म्हणाले. आपल्याला मुद्दा लक्षात आला. किती यात्रा करा, किती काही करा, काही बदलच होत नाही, याचा काय उपयोग. समर्थ म्हटलं तसं नाही चालणार. संगतीत बदल घडला पाहिजे, संगतीमध्ये आपल्या आवडी बदलल्या पाहिजेत आणि तर मग ती संगत बरोबर आहे असं होईल. आपण ज्या संगतीच्या दोषामध्येच घरंगळत जाणार असलो तर काहीतरी गडबडत आहे. तर संगतीमध्ये आपल्यात झालेला बदल आपल्याला कळला पाहिजे. अगदी जागेपणी, झोपेत, सगळीकडे त्या संतांचं आचरण कसं होतं तसंच्या तसं आचरण आपल्याला करता येणार नाही, परंतु निदान आपल्याला त्याचं स्मरण झालं पाहिजे. आणि तसं आपला त्यांचं जसं भगवंतमय होतं. आता तुकारामांच्या हे छोट्याशा कृतीतून लक्षात आलं की त्यांनी प्रत्यक्ष सांगितलं नाही, पण एवढी यात्रा करून सुद्धा काही बदल झाला असेल का गेलेल्या लोकांच्यात, हे त्यांना जाणीव करून कडूच त्या काठीबद्दल बोलले असले तरी प्रत्यक्षात तुमच्या आमच्याबद्दल ते बोलले की किती यात्रा करा, किती उपास तपास करा, किती काही करा, पण नाहीच काही बदल झाला तर फायदा काय. नुसतं कष्ट होतील, शारीरिक कष्ट होतील, पण त्या शारीरिक कष्टापलीकडे काही होणार नाही. त्यासाठी सांगतायत की संतांनी कसं केलं त्याचा विचार करा, तर मग ते आपल्याला म्हणजे संत ना भगवंतमय होऊन गेले ते. आता मी गोष्टी सांगायला लागले तर आपलं विषय पुढे जाणार नाही, पण गोंदवलेकर महाराजांच्या हृदय आठवणीमध्ये अनंत आठवणी आपल्याला दिसतील की महाराज भगवंतमय झालेले होते. त्यामुळे त्यांच्या सहवासात आलेला जो कोणी शिष्य, त्या शिष्याच्या अंतःकरणात काय चाललेलं आहे ते महाराजांना आपोआप कळायचं. काही लागायचंच नाही त्यांनी. म्हणजे आपल्याला जसं बाह्य परिचय करून मी कोण तर आपल्याला सांगावं लागतं, असा सुद्धा परिचय त्यांना लागायचा नाही. आतला तर परिचय त्यांना कळायचाच. असं जे संतांना कळतं तसं कदाचित आपल्याला कळणार नाही, बरोबर आहे. पण अशांच्या सहवासात गेलं तर निदान आपल्याला हे पक्कं माहिती असतं
की अरे महाराजांना आपल्या अंतःकरणात काय चाललं आहे ते कळतं बरं का, त्यामुळे आपल्या अंतःकरणात चांगलेच विचार आले पाहिजे. तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे की तुम्ही असा विचार करा, आपण रस्त्याने चाललो आहे, समोरून एखादा परिचित माणूस आपला येतो आहे, त्याला बघितल्या बघितल्या आपल्या मनात जो काही विचार आला ना तसाच विचार त्याच्या मनात आपल्याबद्दल आला आहे. आता ठरवा आपण चांगला विचार करायचा का वाईट करायचा. म्हणजे हाच कुठून भेटला असं मनात की समजा की त्याच्याही मनात हीच कुठून भेटली असा विचार आलेला आहे. ह्यासाठी अंतःकरणामध्ये आपल्या चांगलेच विचार, संतांकडे जाऊन हेच शिकायचं आहे की मनामध्ये आपल्या अखंड चांगलेच विचार कसे. संतांच्या मनात कुणाचबद्दल गैरभाव नव्हता, वैर कुणाबद्दल नव्हतं. आपण मागच्या वेळेस पाहिलं चपलांचा हार घातला तरी आनंदात आले ना तुकाराम महाराज. तर असं सगळ्यांबद्दल अत्यंत प्रेमाचा भाव असण्याची वृत्ती निर्माण करण्याचं खूप मोठं काम संत करतात आणि त्यांच्या सहवासात आपण राहायचं. आता सगळ्यांनाच काही प्रत्यक्ष सद्गुरू मिळेल असं नाही. जसं पादसेवन भक्तीचा आपण विचार करतो आहे त्यामुळे त्याच्यामध्ये सेवा असा जर विचार घेतला तर ती सेवा आपल्याला प्रत्यक्ष गुरूंची करता येण्याची शक्यता कदाचित नसेल, काही आवश्यकता नाही. सद्गुरूंचे पादसेवन करायचं म्हणजे त्यांच्या ग्रंथांचा अभ्यास करायचा, त्यांनी सांगितलं तसं आचरण करण्याचा आपला प्रयत्न करायचा, यालाच पादसेवन भक्ती म्हणायचं आहे. आणि ते आपल्याला सहज शक्य आहे. आपण महाराष्ट्राच्या भूमीत राहतो, अनंत संतांची मांदियाळी आपल्याकडे आहे, त्या आपल्याला ते काहीच अशक्य नाही की आपल्याला कुणाच्या संतांच्या सहवासात राहू. कुठलाही ग्रंथ उघडा आपल्याला आत्मज्ञानाकडे नेणाराच तो ग्रंथ असतो. खरं तर विचार केला ना, ज्ञानेश्वरी काय, भगवद्गीता काय, दासबोध काय, तुकारामाची गाथा नाथा, कुठलाही ग्रंथ घ्या, त्या ग्रंथाचं एकमेव लक्ष आहे आपलं स्वतःचं स्वरूप ओळखायला सांगणं. आत्मज्ञान म्हणजे काय हे सांगणं ध्येय ठरलेलं आहे. ह्या सगळ्या ग्रंथांचं एकच ध्येय आहे. परंतु त्या ध्येयाप्रत जाण्यासाठी का नवविधा भक्ती समर्थ सांगतायत तर जायचं आहे आत्मज्ञानाकडेच, जायचं आहे ब्रह्मज्ञानाकडेच, जायचं आहे सगळ्यांमध्ये असणारा परमेश्वर ओळखता यावा तिकडेच. अगदी बरोबर आहे. पण लंडनला जायचं आहे समजा मला ठाण्याहून, तर इथून एअरपोर्टला जायला मला काहीतरी वाहन वेगळं पाहिजे, एअरपोर्टहून मला विमान घेतलं पाहिजे, तिथे उतरल्यावर पण मला काहीतरी टॅक्सीची व्यवस्था करायला पाहिजे. हे जे काही सगळं आपण करतो तर डायरेक्ट लंडनला नाही जाता येणार. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ही नवविद्या भक्ती आहे. ही सगळी आपण उपासना का करायची, ग्रंथांचा अभ्यास का करायचा, नाहीतर खरं या सगळ्या गोष्टींची काही आवश्यकताच नाही आहे. एक ब्रह्मज्ञानाची प्राप्ती व्हायची असेल तर फक्त आपण भगवंतमय सगळीकडे होऊन जाणं, जिकडे तिकडे पाहावं तिकडे भगवंत आहे, एवढी एकच गोष्ट आपल्याला कळली की पुरेसं आहे, बाकी काही नकोच आहे आपल्याला. परंतु ते कळण्यासाठी अशी तिथपर्यंत जायला लागणारी जी वाटचाल आहे ती जशी वेगवेगळ्या वाहनांनी आपल्याला करायला लागणार आहे तशी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने उपासनेच्या द्वारा हे करायला लागणार आहे. म्हणून मग नवविधा भक्तीचा परिचय समर्थांनी करून दिला. या मार्गाने जाऊन बघा, या मार्गाने जाऊन बघा, कुठल्याही मार्गाने गेलात तरी पोचायचं आहे तिथेच. कुणाला कुठला मार्ग आवडेल हा ज्याचा त्यांनी ठरवायचा आहे. सगळ्याचे सगळे मार्गसुद्धा चाखून बघायला हरकत नाही. बघूया आधी कीर्तन प्रवचनाने कोणी लागेल. मग मराठे काकांच्या गीता ऐकून ना इतके कान तृप्त झालेत, आता नाही कोणाचं ऐकवत. अगदी बरोबर आहे. आणि काकांनी आपल्यावर एवढी कृपा केली की पुस्तक रूपाने काकांनी सगळं ज्ञान ग्रथित केलेलं आहे. त्यामुळे आपल्याजवळ त्यांचं जणू काही तेच बोलत आहेत असं वाटेल इतक्या पद्धतीने ती पुस्तकं आपल्याला उपलब्ध आहेत. तर खरंच आहे, अशा एकाच गोष्टीने सुद्धा आत्मज्ञानापर्यंत प्रगती साधता येते. काही नाही, एकच गोष्ट की तेवढाच फक्त गीतेचा अभ्यास करायचा, तेवढ्याच पुस्तकांचा पुन्हा पुन्हा वाचन करायचं आणि त्यांच्या तर प्रत्यक्ष काकांच्या अखेरच्या दिवसाचं जर नुसतं स्मरण आपण केलं तरी आपल्याला आठवेल की खरंच हा आत्मज्ञानी महापुरुष होता. सकाळी सगळ्यांना मेसेज काय टाकतायत, फिरून काय येत आहेत, भात काय खात आहेत आणि शांतपणे अखेरचा श्वास काय घेतात. म्हणजे जेव्हा मुलाचा फोन आला तेव्हा आधीचे सगळे समोर होते मेसेजेस, काकांचा मेसेज होता सकाळी मोबाईलमध्ये. त्यामुळे हे जे सगळं आपण पाहतो याचा अर्थ असा आहे की त्यांना ईश्वर कळला होता. तुमच्या सगळ्यांमध्ये, आपल्या सगळ्यांमधला ईश्वर त्यांना कळला होता. शरीरानं दोन शरीरं वेगळी होती, अगदी गोष्ट खरी आहे. संत शरीरानं वेगळे आहेत परंतु ते ज्याला आपण म्हणतो ना स्वरूपी मिळाले तसे स्वरूपी मिळालेले होते. आणि असं शिष्याला व्हावं यासाठी पादसेवन भक्ती आहे. तर तो समोरच्या शिष्य अशा पद्धतीने जायसाठी काय काय करायला हवं.
खूप मोठी निष्ठा हवी. जशी आता संगत असा आपण विचार केला, संगत हवी चांगली, तशी संगतीबरोबर फार मोठी निष्ठा हवी, तरच ही गोष्ट आपल्याला सांगते. होतं असं की खरा संत भेटणं अवघड असतं. खरा संत समजा भेटलाच, अगदी आपल्याला चांगली आपल्यावरती खरंच ईश्वरी कृपा म्हणून संत भेटलेच, तर ते संत भेटले तर ते सांगतील तसं करण्याची आपली तयारी हवी. अगदी हे पण समजा साधलं, संत पण भेटले, ते सांगतील तसं आपण करतो आहे, पण ते निष्ठेने कायमस्वरूपी जमणं हे पण महत्त्वाचं असतं. नाही तर तेवढ्यापुरतं जमतं. जसं गोंदवलेकर महाराजांकडे एक शिष्य तिथे सेवेला होता आणि अगदी खरोखर निष्ठा होती महाराजांवर, प्रश्नच नव्हता. पण त्याचं ना पुण्याच्या कोर्टामध्ये काहीतरी काम होतं, केस होती त्याची. त्याला असं दिवसभर वाटत होतं की महाराज मला म्हणतील, अरे उद्या केस उभी राहायचे हो, आज आपला पुण्याला जा. वाट बघतो सारखा भोवती महाराजांच्या, तर मी दिसलो की आठवण होईल आणि महाराज मला सांगतील. संध्याकाळ झाली, महाराज काही बोलायलाच तयार नाही तो की तू पुण्याला जा म्हणून. याला तर जायचं होतं कारण महत्त्वाची केस होती. आपण त्या 11 वाजता कोर्ट येईल तर 11 वाजता पुण्यात बरोबर गोंदवल्याहून पुण्याला पोचायचं. म्हणजे तेव्हा काही एवढ्या गाड्या उपलब्ध नव्हत्या, तर आजच जायला हवं मला. संध्याकाळ पण महाराज म्हणायलाच तयार नाही. बरं ह्याची जीभ रेटे ना, महाराज उद्या कोर्टाला जाऊ ना, विचारायला काही जीभ रेटे ना, आता करणार काय. संध्याकाळ रात्र झाली, निजानीच झाली. याच्या मनात आलं त्यांना काय पडले, एवढे समोर शिष्यगण, माझं एक कोर्टाचं काम, त्यांच्या का असं लक्षात राहणार आहे. आपण काही यांच्या नादी लागण्यात अर्थ नाही, आपलं काम महत्त्वाचं आहे. आपण आपलं पहाटे निघावं आणि साताऱ्यापर्यंत काय मिळेल तेव्हा ह्यांनी जाऊन पुढे आपलं कोर्ट गाठवं, 11 पण पोचलं पाहिजे. आणि असा मनात विचार आला, मात्र लगेच त्यांनी बैलगाडीवाली बाबाला पाहिला आणि लवकर पहाटे निघाला. आणि मग बैलगाडीवाला म्हणाला की ठीक आहे, काय गोंदवल्यावर निघाले आणि जेवढं जमेल तेवढं एस टी, मग जिथे मिळेल तिथे एस टीने मी पुढे जाईन. आणि म्हणून तर जायला निघाले. झुंजू झालं, सकाळ झाली, परत गोंदवलंच. हे काय प्रकार आहे. तर त्या गाडीवाल्याला आणि ह्याला डुलका लागला असेल, छान हवा होती, बैल आपले चाललेत आणि बैल कधी वळले आणि कधी पुन्हा गोंदवल्याला गाडी आली कळलंच नाही. आता काय पोचणार 11 वाजता. जाऊ दे. 4 दिवसांनी कळलं की कोर्ट हजर नव्हतं, तारीख लागलीच नाही, पुढली तारीख मिळाली वगैरे वगैरे. म्हणजे आपला विश्वास नसतो. संत मिळतो, संत भेटतात, नाही अशातला भाग नाही. आपले त्यांच्यावर निष्ठा पण असते, ती निष्ठा टिकत नाही. याच्या बाबतीत हे झालं ना की वाटतंय ना तुला की ते नाही ना बोलत आहे, मग बस की गप्प, काय होईल ते होईल. ही तयारी नव्हती. त्यांना काय पडली आहे, त्यांचं काय म्हणजे त्यांच्या काय एवढं लक्षात राहणार आहे, त्यापेक्षा आपलं मग काम महत्त्वाचं आहे, हे विचार आले की आपण त्या सगळ्यापासून दूर जायला लागतो. त्यामुळे ही फार मोठी पादसेवन भक्तीमध्ये आधी संत मिळणं, त्याच्यावर आपली निष्ठा राहणं आणि ती निष्ठा टिकणं, ही फार मोठी अवघड गोष्ट आहे. आता सगळं घडतं. म्हणून समर्थ आपल्याला अगदी सुरुवातीला ती व्याख्या सांगणार आहेत पादसेवन भक्तीची. आपण समास वाचा तेव्हा तुम्हाला कळेलच. सद्गुरू कृपेविण काही भवत रणोपाय नाही, या कारणे लवलाही सद्गुरू पाय सेवावे. आता ओवीचा अर्थ विचार घेतला की सद्गुरू पाय सेवावे म्हणजे सद्गुरूची अगदी प्रत्यक्ष सेवा करावी. आपण कसा अर्थ धरायचा की आपल्याला समजा आपल्या आयुष्यामध्ये असे प्रत्यक्ष देहधारी सद्गुरू नाही मिळाले, तर जिथे कुठे आपली निष्ठा आहे त्या ठिकाणच्या मठामध्ये जाणं, तिथे अगदी सहजपणानं पडतील ते काम करणं. आपण पाहतो शिखांच्या त्या लंगरमध्ये किती मोठी मोठी पदावरची माणसंसुद्धा तिथे सेवेकरी म्हणून असतात. किंवा आपण शेगावला किंवा ह्याच्यात पण पाहतो की एरवीच्या जीवनामध्ये तुम्ही कोण आहात त्याचं विस्मरणच तिथे होतं आणि पडेल ते काम आणि पडेल त्या कामाला पुढे जाऊन स्वतःहून काम करणं, असे उदाहरणं आपल्याला दिसतातच. तर हे करणं म्हणजेच पादसेवन भक्ती आहे. वेगळं काही सद्गुरूची सेवा करणं, पाय चेपणं असा काही त्याचा अर्थ नाही आहे. दुसरं असं की हे ब्रह्मज्ञान हे जे आहे ना ते गुह्य ज्ञान आहे, गुप्त ज्ञान आहे. हे काही पुस्तकं वाचून मिळणारी गोष्ट नाही आहे. आत्ता म्हटलं तसं केव्हा केव्हा मिळेल हेही सांगता येत नाही. त्यामुळे हे असणारं जे गुह्य ज्ञान आहे ते त्या सद्गुरूच्या सानिध्यात राहूनच मिळतं. सानिध्यात राहिलं, पूर्ण निष्ठेने राहिलं, विश्वासाने राहिलं, आत्ता म्हटलं तसं मनामध्ये कुठे किलमिश येऊ दिलं नाही की मग आपोआपच आपल्याला त्या ब्रह्मज्ञानाकडे प्राप्ती होतेच आपली. समर्थांनी एक 8 शब्दच आहे. संगत त्याग निवेदन, विधेय स्थिती अलिप्तपणं, सहज स्थिती
उन्मनी विज्ञान. आपण या सगळ्या शब्दांचे अर्थ नंतर पाहणार आहोत. या सगळ्यांच्या अर्थात आपल्या लक्षात येईल की आपल्या स्वतःच्या देहाला विसरल्याखेरीज हे काम होणार नाही. देहाला विसरणं फार मोठी अवघड गोष्ट आहे. गुडघा दुखतो आहे, गुडघा गुडघ्याचं बघेल असं नाही ना आपण म्हणू शकत, कारण तो माझा आहे असा प्रॉब्लेम आहे. तर हे जेव्हा आपल्याला जमेल की ठीक आहे, त्याचं रितसर आपण जे काही करायचं आहे ते औषध पाणी केलेलं आहे, आता त्याचं तो बघेल असं जमलं पाहिजे. मागच्या वेळेस आपण पाहिलं कबीर सहज म्हणाला, कुत्ता जाने चमडी जाने. हे अवघडच गोष्ट आहे. आपलं चित्त विचलित होतंच. जरा काही शरीर आपलं स्वाधीन आपल्या नसेल, काहीतरी बारीकसा जरी बिघाड झाला तरी आपल्याला आपलं चित्त लागत नाही. मनाची तर गोष्ट अजून पुढली आहे, त्याचा आपण करूया थोड्या वेळाने विचार. पण देहाचा जरी विचार केला तरी आपल्या लक्षात येतं की देह जर नीट नसेल तर नाही आपलं इकडे काही ध्यान लागणं शक्य. मनाचं तर आहेच, मन चंचलच आहे, त्यामुळे मन जरा जरी थोडंसं गडबडलं तर नाहीच आपलं लक्ष लागत. तो तर विचार आपण करणारच आहोत. पण देहाच्या बाबतीत विचार केला तरी आपल्या लक्षात येतं की नाही देह. गोळवळकर गुरुजींच्या चरित्रामध्ये उदाहरण मिळतं, सगळ्यांना माहिती असेल. गुरुजींच्या पाठीला गळू झालं होतं आणि आत त्याचं तोंड होतं, त्यामुळे त्याचं ऑपरेशन करायला लागणार होतं. गुरुजी जेव्हा होते तेव्हा काही असं भूल देऊन हे करणं प्रत्येक म्हणजे इतकं सहज नव्हतं. म्हणून मग गुरुजींना डॉक्टरांनी विचारलं की एक अर्धा पाऊण तास लागेल, काय करू, तुम्हाला तिथे तेवढ्याच भागामध्ये भूल देऊन हे करू का? तर म्हणाले नाही, किती वेळ लागेल, तुम्ही काही काळजी करू नका, मला काहीही आता होणार नाही. गुरुजींचा योगाभ्यास एवढा प्रचंड होता, गुरुजींनी तिथला विचारच काढून घेतला आणि काहीही भूल न देता गुरुजींचं ऑपरेशन डॉक्टरांनी केलं आणि ते गळू काढ. हे अगदी गुरुजींचं हे अगदी अलीकडलं उदाहरण म्हणून कितीतरी संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला अशी उदाहरणं दिसतात की देहाचा विसर पडला पाहिजे. फार मोठी कठीण गोष्ट आहे. पण त्याशिवाय पादसेवन भक्ती नाही. सद्गुरूंची पादसेवन भक्ती करायची आहे याचा अर्थ माझ्या देहाचा मला विसर पडला पाहिजे, सद्गुरूमय व्हायला पाहिजे. 18व्या अध्यायात गीतेच्या अगदी अखेर जेव्हा अर्जुन कबूल करतो की आता माझ्या मनातली सगळी शंका फिटली आणि मग क्षणभर भगवंताची गडबड होते. भगवंताला असं वाटतं की ह्याच्या मनातली शंका फिटली आणि हा इतकं माझ्याशी त्याचं अद्वैत झालं आहे की आता पुन्हा विसरेल का काय युद्ध करायचं, तर त्याला शरीराच्या पातळीवर परत आणला पाहिजे. अशा पद्धतीने भगवंतच जरा गडबडला. अगदी अखेरच्या श्लोकांमध्ये आपल्याला दिसतं की संजय पण सांगतो की मी सुद्धा या दोघांचा संवाद ऐकला आहे आणि त्या दोघांमध्ये इतका मिसळून गेलो आहे की आता ही 3 शरीरं आहेत पण मन 3 एकत्र झालेली आहेत. अशा पद्धतीची जी आहे ती खरी पादसेवन भक्तीमध्ये अपेक्षित आहे. आपल्याला दृश्य व्यवहारामध्ये आपल्याला प्रयत्नाने पुष्कळ गोष्टी मिळवता येऊ शकतात, पण हे इथे फार अवघड गोष्ट आहे. परमार्थामध्ये फार मोठी अवघड गोष्ट आहे. परमार्थात असं आहे की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या म्हटलं तर ते सगळं अज्ञान आहे आपल्याला. म्हणजे आत्ता मी गुरुजींचं उदाहरण आपल्याला दिलं, पण आपण असं म्हणू गुरुजी कुठे आहे आणि आपण कुठे. चिन्मयानंदांनी गुरुजींबद्दलचं लिहिताना असं लिहिलं आहे की ते एकदा योगायोगानं कन्याकुमारीला का कुठेतरी असे समुद्रकिनारी होते आणि सकाळच्या वेळेला चिन्मयानंद समुद्राच्या किनारी फिरायला म्हणून बाहेर पडले आणि सहज गुरुजी जिथे राहिले होते तिथे त्यांनी नजर टाकली तर गुरुजींचा योगाभ्यास चालू होता आणि त्यांनी लिहिलं आहे की मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं की गुरुजी 1 फूट पद्मासनात वरती होते. तो काय हे जे काही सगळं आहे ही गोष्ट म्हणजे देहाचा विसर म्हणजे म्हणून ते आपल्या पाठीच्या तिथली भावनाच काढून घेऊ शकले की ठीक आहे 1 तासभर त्या ठिकाणी मला यातना होणारच आहे, वेदना होणारच नाही. तर तसं आपल्याला थोडासा किंचित अनुभव आहे. आपण पण करून बघायला किंवा आपली स्वतःची परीक्षा घ्यायला हरकत नाही. आपल्या आवडीचं जर काम असेल तर आपण आपल्या देहाला विसरतो. ही गोष्ट आहे. आता हिला गाण्याची आवड आहे, हिने करून बघण्यासारखी गोष्ट आहे की पाय दुखतो आहे, मनामध्ये कुठेतरी आहे की अरे बापरे एवढी का शुगर वाढली आहे. पण जर का तिने संगीतात जे गाण्याचा रियाज ती करत असेल ती पार विसरून जाणार. आपल्याला काहीतरी दुखतं आहे, आपल्याला काहीतरी रिपोर्ट काही चांगला आला नाही आहे, आता मला 8 दिवस जायचं आहे, सगळं विसरून जाणार. त्यामुळे आपल्या आवडीच्या गोष्टीत आपण गेलो की तेवढ्या काळामध्ये आपण शरीराला विसरतो. मी नेहमी गमतीनं म्हणते घरामध्ये लग्नकार्य असू दे
किती ती घरातली मुलाचं किंवा मुलीचं लग्न असेल तर ती मुलाची किंवा मुलाची आई महिना 2 महिने केवढी कामं करत असते. रोज जवळजवळ रात्री जागरण असतात, रोज कुठेतरी बोलावणी करायला बाहेर जात असते, केळवणं करत असते, खरेद्या करत ही कारण ते सगळं जे काही आहे ते सगळं तिच्या आंतरिक शक्तीनं ती करते, देहाला विसरते. असं देहाला विसरणं व्यावहारिक ठिकाणी आपल्याला जमतं, हेच आपल्याला ईश्वराच्या ठिकाणी लावायचं आहे. कारण माझं मूळ स्वरूप ईश्वर आहे ना. हे मी देहाला विसरते म्हणजे ह्या देहाच्या संदर्भात असलेल्या सभोवतालच्या माणसांच्या सुखामध्ये माझं सुख असतं म्हणून मी विसरते. परंतु आता जे काही आहे ते आपल्या स्वस्वरूपाशी जायचं आहे. त्यामुळे माझ्या देहाला मी तिथली साधना करताना विसरू शकते का? मग ते देहाला विसरायचं काय? आपण कितीतरी ठिकाणी ना साधनेला बाजूला ठेवतो. रोज समजा 40 मिनटं माझी साधना असेल, बुधवारी आणि शुक्रवारी मी सांगते आज संध्याकाळी करेन, आज जरा सकाळी वर्ग आहे, मला वेळ नाही आहे, असं त्यांना सांगायला लागतं. तर हे जे काही आहे तसं नाही. पादसेवन भक्तीमध्ये म्हणून मी मागच्या वेळेस एकदा उदाहरण दिलं होतं, गुरुदेव रानडे सकाळी कोणाला अपॉइंटमेंट देत नसत, कारण त्यांना काळाचं वेळेचं भानच राहायचं नाही. साधनेमध्ये इतके ते दंग व्हायचे की त्या साधनेला बसल्यावर आपण कोणाला तरी शब्द दिला आहे, आपल्याला कोणीतरी भेटायला येणार आहे, महत्त्वाची माणसं आहे, हे सगळं ते विसरून जाईल. असं जेव्हा विस्मरण होईल ना तेव्हा ती सद्गुरू पादसेवन आहे. सद्गुरूच्या पदचरणाची सेवा, सद्गुरूच्या देहाची सेवा असा अर्थाभिप्रेत नाही आहे. ज्ञानाकडे जाण्यासाठी याचा विचार करायचा आहे. आणि म्हणून 2 गोष्टी आहेतच. म्हणजे संतांचा सद्गुरूंचा सहवास मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे, पण मग अशी म्हटलं तसं की आपल्याला संतांचा म्हणजे या देहधारी आत्ता नाही आहेत अशा संतांचा सहवाससुद्धा त्यांच्या साहित्याच्या आधारे मिळू शकतो. आपण म्हणतो ना की ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींना बघायचं, दासबोधामध्ये समर्थांना बघायचं, तर या अर्थाने आहे की प्रत्यक्ष काही आवश्यकता नाही, आपल्याला संतांच्या साहित्याच्याद्वारा त्यांचा सहवास मिळू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा विचाराच्या माणसांच्यामध्ये राहायला मिळणं. सत्संगामध्ये राहायला मिळणं म्हणजे काय, तर समविचारी माणसांच्या बरोबर राहायला मिळणं हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. हळूहळू प्रयत्नाने या परब्रह्माचा किंवा काय ते आत्मज्ञानाचा अगदी बोध होईल अशातला भाग नाही, पण नेमकं गंतव्यस्थान आपलं काय आहे त्याचा परिचय आपल्याला होईल याद्वारा, या आपल्या संत साहित्याद्वारा आणि सत्संगाच्या द्वारा आपल्याला निदान आपल्याला जायचं आहे कुठे याची ओळख आपल्याला नक्की होईल. मग कधीतरी आपण आपल्या ह्याच्यात गप्पा मारता मारता म्हणतो की या जन्मी कठीण आहे ते ब्रह्मज्ञान वगैरे होणं, पण ठीक आहे आता कळलं आहे नेमकं कुठे जायचं आहे ते, 2-5 जन्मांमध्ये आणखीन होईल असं आपण गमतीनं म्हणतो. तो भाग वेगळा, पण निदान आपल्याला स्वरूपाचं ज्ञान हे खरं आपल्याला ज्ञान हवं आहे हे आपल्याला कळेल. म्हणून आपल्याला या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यासाठी त्यांच्या सहवासात साधना करायला मिळणं म्हणजे साईबाबांच्या ह्याच्यात लिहिलेलं आहे की काही नाही, सद्गुरूंच्या ठिकाणी पडून राहावं, आपोआप ज्ञान होतं. तर आता आपोआप ज्ञान होतं याचा अर्थ काय, आपल्याला ते असं तिथे पडून राहणं. अहो एखाद्या मठामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी साधना करायला मिळणं किंवा तिथली सेवा करायला मिळणं, त्या सेवेचा सुद्धा अहंकार येतो. म्हणजे मी गमतीनं शिवथरगेत म्हणते की महिनाभर तिथे सेवेला जायचं असतं, तर महिन्याभरात समर्थांची तिथली सेवा करायला मिळणं याच्यातून आपल्यामध्ये खरं म्हणजे परिवर्तन व्हायला पाहिजे, एकदम आपण मवाळ झालो पाहिजे. पण प्रत्यक्षात असं दिसतं की महिनाभर तिथे राहतो, मनुष्य आहे माणसाच्या, तर येणारे लोक हे पहिल्यांदाच येणारे असतात, त्यामुळे किंवा अगदी दुसरे अनेकदा पूर्वी येऊन गेले असले तरी तिथल्या व्यवस्थेला नवीन असतात. तर त्या ठिकाणी येणारा माणूस नवीन आहे तर त्याला आपण गोडच शब्दात सांगितलं पाहिजे की इकडे चपला काढा, हो चपलांची जागा आहे आणि इथे नळ आहे, पायावर पाणी घ्या आणि दर्शनाला जा, असं शांतपणानं प्रत्येकच वेळी. कारण ती माणसं नवीन नवीन आहेत ना. अहो तिथे लिहिलेलं पाठी काय उपयोग काय, ही काही पादसेवन भक्ती नाही. आपण पादसेवन भक्ती म्हणजे सद्गुरूंना काय आवडेल, सद्गुरूच्या ठिकाणी येणारा प्रत्येक जण हा काही भाव मनात घेऊन येतो आहे, त्याचा भाव अधिक वाढेल असं आपलं वागणं बोलणं असलं पाहिजे. तर सेवेकऱ्यांना अभिमान होतो, अहंकार होतो की अरे इथे मी कोणीतरी आहे माझं ऐकलं पाहिजे. आपण सांगायला लागतं की पाठी लिहिली वाचत नाही तो लोक,
बरोबर आहे. हे असंच असणार, येणारा प्रत्येकजण नवीन असतो, त्याला गोडच शब्दात आपल्याला सांगता आलं पाहिजे. ते जमणं म्हणजे आपण म्हणू की त्या पडून राहणं जे म्हटलं आहे ना, साईबाबा जे म्हणतात की सद्गुरूंच्या ठिकाणी पडून राहावं. पण पडून राहावं म्हणजे काय, त्याचा आपल्यामध्ये बदल झालेला असेल तर त्याचा आपल्याला उपयोग आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतो, तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. ह्या ज्या पायऱ्या भगवंतांनी सांगितल्या आहेत, तर तो सद्गुरू शिष्याला एकदम ज्ञान देत नाही. गेलाय आणि वा सद्गुरूंची सेवा करायला मिळाली, मी आज इतकी वर्ष तिथे जाते, काही उपयोग नाही. किती पण वर्ष जा, तुझी प्रगती कशी कशी झाली आहे ते पाहणार आणि त्याप्रमाणेच आपल्याला आत्मज्ञानाकडे घेऊन जाणार. त्यामुळे मी सुरुवातीला म्हटलं तसं की किती काळाचा हा अभ्यास आहे नाही सांगता येणार. 4 वर्षामध्ये डिग्री मिळते, आणखीन मोठी डिग्री हवी असेल तर आणखीन पुढे 2 वर्ष घ्यावं लागतं मास्टर डिग्री करायला. हे सगळं व्यवहारात ठीक आहे, पण इथे आपल्याला तसं नाही सांगता येणार कोणाची किती प्रगती झाली. फक्त एक आधार आपल्याला आहे की हा आध्यात्मिक शास्त्रातला अभ्यास पुढल्या जन्मात कॅरी फॉरवर्ड होतो. एवढा एक आपल्याला आधार आहे की आत्ता जी काही किंचित थोडी जी काही प्रगती आपली झाली असेल तर भगवंत आपल्याला पुढला जन्म जो देईल तो ही प्रगती, आणि ह्याचे अनुभव आपल्याला घेता येतात बरं का. अगदी खूप आपल्याला कळणार नाही, पण गेल्या आधीच्या जन्मामध्ये एखादा संस्कार आपल्यावर जर झालेला असेल तर त्याचा आत्ता आपल्याला उपयोग पटकन होतो. आमच्या घरातली एक गंमत पण गोष्ट आहे. माझी आई आजारी पडली तेव्हा पॅरालिसिस तिला अटॅक आला होता. तेव्हा दादा आमचा काहीतरी तेव्हा कॅसेट होत्या, तर कॅसेटवरती तिला बरं वाटावं म्हणून काही काही लावायचं. तर एक दिवस मी गेले होते तिकडे, तर व्यंकटेश स्तोत्र त्यांनी लावलं होतं. आता कित्येक वर्ष झाली मी कधी व्यंकटेश स्तोत्र म्हटलेलं मला आठवत नाही, पण मला असं लक्षात आलं की पुढलं मला येत आहे. ते मी म्हणायला लागले, तर दादा म्हणाला, हो ताई मला पण येतं. तर म्हटलं कसं का आपल्याला येतं रे, आपण तर काही म्हणत नाही. मग आमच्या लक्षात आलं की आमच्या लहानपणी आमची आजी रोजच व्यंकटेश स्तोत्र म्हणायची. म्हणजे तांब्या अंगावर घेतला, आत्तासारखी काही बाथरूमची पद्धत नव्हती, एक आपलं पडदण लावलेली मोरी होती, त्यावेळी आजीचा आवाज यायचा आणि आजी सगळं व्यंकटेश स्तोत्र म्हणायची. ते कानावर पडून आत्ता जेव्हा ते कानावर पडलं तेव्हा पुढलं येतं आहे असं आमच्या लक्षात आलं. 5 वर्षांनी लहान माझी बहीण, आणखीन 5 वर्षांनी आत्ता भाऊ, या दोघांना येत नव्हतं कारण त्यांनी हे ऐकलं नव्हतं. मग लक्षात आलं की अरे हे भगवंत सांगतात त्याला काहीतरी आधार आहे की आधीच्या याच्यामध्ये जे संस्कार बालपणामध्ये आधीच्या जन्मातच असायला हवं असं नाही, लहानपणी एखादा संस्कार झाला म्हणून आपल्या घरामध्ये आपण जे काही करतो आहे ना ते मुलांच्या कानावर ते ऐकत पण त्या मुलांच्या कानावर पडलं तर त्याचा परिणाम होतो. आत्ता लगेच दिसेल परिणाम अशातला काही भाग नाही, परंतु कालांतराने का होईना त्याचा परिणाम आपल्याला दिसेल. म्हणून घरातल्या मंडळींच्या कानावर पडेल अशा पद्धतीनं आपण म्हणायचं. आता आपली घरं अशी असतात की मुलं काय लगेच आपापल्या खोल्यात जाऊन दारं लावून घेतात. त्यामुळे आता तेही जरा शक्य झालेलं नाही. पण कधीतरी गोडी गुलाबीनं जर म्हटलं की अरे तुझ्या अभ्यासातली 10 मिनटं दे, आपण देवांशी दिवा लावला ना, मी रामरक्षा म्हणते तेवढी ऐक आणि मग जा लगेच तुझ्या कामाला, असं करून गोडी लावायला हवी आपण असं आपल्या लक्षात येईल. म्हणजे हे आपल्याला कळतील की सद्गुरू शिष्याला एकदम ज्ञान देत नाही. आपल्याला सुद्धा पुढल्या पिढीला घडवण्यासाठी अशा युक्त्या कृत्या करायला लागणार आहेत, तरच ते आपलं पुढल्या पिढीपर्यंत जाईल, नाहीतर तेही खूप कठीण गोष्ट आहे. कसा शिष्याचा अधिकार आहे, तर अधिकार पाहूनच आपल्याला करावं लागतं. मुलांच्या चालीनं चालावं, मुलांच्या बोलीने बोलावं असं समर्थ सांगतात. त्याच्या मागे हेच कारण आहे की एकदम नाही मुलांना येणार. म्हणजे मला आठवत आहे की आमच्या वेळेला संस्कार वर्ग ही कन्सेप्ट नव्हतीच, कारण घराघरामध्ये एकत्र कुटुंब होते, आपाप व्हायचं. पण आमच्या मुलांना आम्हाला संस्कार वर्गात पाठवायला लागलं होतं. सहस्रबुद्ध वेगंटाच्या त्यांच्या घरी संस्कार वर्ग घ्यायचा, तिथे मी माझ्या लेकीला पाठवत होते. म्हणजे तिथपासून सुरुवात झाली. आता तर काय घरामध्ये नाहीच, संस्कार वर्गातच मुलांना पाठवलं तर काही संस्कार होतील अशी परिस्थिती आहे. काही हरकत नाही, तिथे का होईना, परंतु उत्तम संस्कार घडवण्यासाठी या गोष्टींची आवश्यकता आहे. म्हणून सद्गुरू शिष्याला एकदम ज्ञान देणार नाहीत, हे अशा हळूहळू प्रगतीनंच ते होईल. म्हणून मग आपल्याला समर्थ सांगणार आहेत कसं करावं, तर काया वाचा मनोभावे ही सेवा करावी. आता काया वाचा मनोभावे म्हणजे काय असा प्रश्न आहे. देहानं
सद्गुरूची सेवा करावी, मी आता म्हटलं तसं की ते काही सगळ्यांना शक्य नसतं. आणि कायेने सेवा करावी ह्याचा अर्थ काय, तर याचा अर्थ असाच आहे की शरीरानं सेवा करायची असं नाही, पण आपल्या शरीराकडून चांगल्या गोष्टी कशा होतील ही भगवंताची सेवाच आहे. कुठेतरी जाऊन आपण मठामध्ये सेवा करणं ही भगवंताची सेवा करण्यासारखंच आहे. कुठेतरी गरिबाला काहीतरी सेवा करणं. आता आपण पाहतो आहे की किती किती बायका घंटाईच्या देवीच्या तिथे सेवेला म्हणून आलेल्या असतात, तर ही एक सेवाच आहे. कायेनं केलेली सेवा, 1-2 तास तिथे सेवेला देणं ही भगवंताची सेवा केल्यासारखं. काय होतं त्या 2 तासामध्ये आपल्याला वाटतं ना, पण त्या 2 तासामध्ये अन्य कुठले विचार मनात येत नाहीत बघा. त्या 2 तासाचा खूप चांगला उपयोग होतो. दिसायला काय दिसतं की 2 तास तिथे फक्त सेवा करायला आपण जातो, पण त्या कालावधीमध्ये आपल्या मनात चांगलेच विचारतात. येणारी प्रत्येक बाई काय ओटी भरत असते, हे करत आहे, कुठेही गैर आपल्या मनात विचारते, हा परिणाम असतो. म्हणून कायेनं सेवा करायची म्हणजे काय, तर शरीराने सद्गुरूंची सेवा करायची असं चांगलं काम करायचं. आता चांगलं याचा अर्थ दुसऱ्याला सुखावं होईल असं. आपली कामं आपण चांगली करतोच, आपल्याला सुखावं होणारी सगळी कामं आपण करतच असतो, त्यामुळे ती आपल्याला ह्या कायेनं सेवा ह्याच्यात नाही धरायचं. तर दुसऱ्यासाठी मी काय केलं याचा विचार करून आपण आपल्या देहाला काहीतरी दुसऱ्यासाठी चांगलं काम करणं. आणि पुन्हा निरीच्छा, म्हणजे त्याच्यातून काही आपल्याला मोबदला मिळवण्याची अपेक्षा ठेवून करायचं नाही, ती कायेनं सेवा आहे. वाचेनं सेवा करायची म्हणजे काय करायचं, तर सद्गुरूंनी सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास करायचा. म्हणजे एकदा वाचेनं सेवा सद्गुरूची म्हणजे काय, तर रोज मी जर गजानन महाराजांना मानते तर रोज काहीतरी एखादा तरी अध्याय माझा म्हटला गेला पाहिजे. मी जर समर्थांना मानते तर रोज माझा एखादा तरी समर्थांचा समास वाचला गेला पाहिजे. ती वाचेनं सेवा आहे. नाहीतर मग नुसतंच आपलं मानायचं आणि प्रत्यक्ष असं नाही. तर नित्यानं आपल्याला आधीची पिढी होती ना, ती या बाबतीमध्ये फार कडक होते. म्हणजे पाण्याचा थेंबसुद्धा घ्यायचं, किती त्यांचे नैवेद्य, सोळ्यातला स्वयंपाक, काय 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 असायचं, पण ते सगळं करून मग ते नित्याचं म्हणणं झालं की मग ती बाई घरातली जेवायची. आणि काही नव्हतं त्यांना होत, सकाळपासून काही न खाता पिता. तर हे जे काही आहे हे वाचेनं करायचं पादसेवन आहे. सद्गुरूंची सेवा करायची, वाचेनं कशी करायची, कायेनं कशी करायची, मनानं कशी करायची, तर मनानंसुद्धा त्याच्या अनुसंधानात राहायचं. आतापर्यंत आपण शरीरानं विचार केला, मनाने विचार केला, मनाने सतत अनुसंधानात राहणं भगवंताच्या, ही तर फारच गोष्ट आहे, कठीण आहे. कारण मन आपलं असं चंचल आहे, केव्हा कधी भरकटतं आणि कुठे आपल्याला दगा देऊन जातं आपल्यालाच कळत नाही. त्या मनाला स्थिर करणं, त्याला अनुसंधानात ठेवणं, हे रामकृष्ण परमहंस नेहमी एक अनुसंधान या शब्दाचं अर्थ सगळ्यासाठी एक उदाहरण देतात. मला ते फार आवडतं. तेवढे पूर्वीच्या बायका डोक्यावरती एकावर एक घडा घेऊन पाणी भरायच्या, एक कमरेवर पण घडा असायचा, आणि पायऱ्या चढून, समजा तळ्यावरचं पाणी भरायचं तर पायऱ्या चढून, पुन्हा पायऱ्या त्या काय काटेकुटेसुद्धा वाटेत असायचे, पण त्या जायच्या. मग त्या काय करायच्या, तर एवढं सगळं ती धूळ डोक्यावर आहे, कमरेवरती आहे, असं असूनसुद्धा समजा पायाला काटा लागला तर ते सगळं डोक्यावरचं कमरेवरचं धरून एका पायावर तो दुसरा पाय घ्यायचा, हाताने तो काटा काढायचा, पुन्हा पाय टेकून ती बाई जायची. कुठे त्याची धूळ हलायची नाही का, पाणी हिसळायचं नाही. हे जे काही आहे त्याला अनुसंधान म्हणतात. म्हणजे सगळं ती करत होती, पण अनुसंधान कसं होतं, तर ते मला उदाहरण इतकं पटतं की आपण करत असो, हाताने आपली घरातली कामं करतो आहोत, नित्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑटोमॅटिक आपल्याकडून होतच असतात, त्यानंतर ते काही आपल्याला सांगावं लागत नाही. तर त्यावेळेला ती कामं करत असताना अनुसंधान ठेवणं, हे म्हणजे सुद्धा वाचेनं करायचं पादसेवन आहे. तर कायेनं, वाचेनं, मनानं पादसेवन करायचं म्हणजे काय, तर या पद्धतीनं करायला हवं असं ते म्हणतात. बेलसरांनी या समासाचा जर विचार केला तेव्हा निरनिराळ्या गोष्टी सांगितल्या. ते म्हणतात की खरं तर असं आहे की ह्या पृथ्वीवरती माणूस जेव्हा झाला तयार, आता आपण जीवशास्त्राच्या दृष्टीनं अमिबापासून काय झालो, किंवा हळूहळू आपण माकडाच्या अनावश्यक अवयव गेले आणि काय झालं वगैरे मध्ये शिरूया नको, पण माणूस जेव्हा या पृथ्वीवर निर्माण झाला तेव्हाच म्हणे भगवंत पण निर्माण झाला. बेलसर आपल्याला सांगतायत की जेव्हा म्हणजे भगवंताला बरोबर घेऊनच माणूस निर्माण झाला. आता असा जर आपण विचार केला तर माणूस आणि भगवंत हे एकमेकांचे सहचारी आहेत, एकत्रच आलेले आहेत.
पण गडबड अशी होते, हा भगवंत जो आहे तो आपला प्रभू आहे, मित्र आहे, साक्षी आहे, आपल्याबरोबर आलेला आहे. साक्षी शब्दाचा आपल्याला कळेल. साक्षी म्हणजे हा सूर्य जो आहे ना तो साक्षी आहे. सूर्य आहे पण तो आपल्या दिवसभर चाललेल्या कुणाच्याही कृतीमध्ये किंचितही ढवळाढवळ करत नाही आहे. एखादा चांगला माणूस चांगला वागतो आहे म्हणून तो शाबासकी पण देत नाही आहे, किंवा एखादा वाईट माणूस काही गैरकृत्य करतो आहे म्हणून तो त्याला थांबवतही नाही आहे. याला साक्षी म्हणायचं की तो आहे. तसा भगवंत साक्षी आहे. आपण तो आपला मित्र आहे तर आपण समजलं पाहिजे की अरे आपल्याला मित्राला कसं आवडेल तसं वर्तन केलं पाहिजे. तो आपला सहचारी आहे, तो आपला मित्र आहे. पण तसं घडत नाही. माणूस तो भगवंत माणसाबरोबर राहतो. आपण म्हणतो ना प्रत्येक जीवामध्ये माणूस आहे, हे ईश्वर आहे. तर आपल्यामध्ये ईश्वर आहे त्यावेळी तो ईश्वर आपल्याबरोबर राहतो. पण भगवंताच्या जीवावर आपण जगतोय हे विसरतो. आपण जगतोय कशावर? तर खरंच तो भगवंत आपल्यामध्ये आहे, तो आपल्याला आपलं सगळं करतो आहे, ह्याला आपण विसरतो. म्हणून ते आपल्याला सांगतात की म्हटलं तर तो अनंत आहे, अमूर्त आहे, त्याला काही नाव नाही आहे, त्याच्या उलट माणसाचं आहे. माणूस मूर्त आहे, पुन्हा पुन्हा जन्म घेतो आहे, तो अजन्म तर हा जन्म घेतो आहे. असे सगळे फरक आहेत. पण तरी देखील भगवंत हा माणसाचा खरा खरा सखा आहे. कसा सखा आहे? तो आपल्याला जराही विसरत नाही, आपण मात्र त्याला विसरतो. आपल्याला जेव्हा दुःखमे सुमिर न करे सभी सुखमे करे नको आहे, सुखमे सुमिर न करे तो दुःख कायक होय, हे आपल्या लक्षातच राहिलं पाहिजे. आपल्याला फक्त दुःखाच्या वेळेला त्याचं स्मरण होतं, बाकी आपल्याला त्याची आठवण होत नाही. त्याचं मात्र तसं नाही आहे. तो सतत आपल्या मागे खरंच उभा आहे. म्हणून भगवंत सांगतात की आणि पुन्हा पुन्हा तो आपल्याला संधी पण देतो बरं का. समजा अगदी चुकलो आपण तर पुन्हा विवेकाच्या सहाय्यानं आपल्याला मार्गावर आणण्याचं तो काम करत असतो. आपण असे आहोत की आपल्याला ते लक्षात येत नाही आणि पुन्हा पुन्हा आपली गडबड होते. आपण पुन्हा पुन्हा विस्मृतीच्या मार्गावर जातो. पण तो सहचर आपला आहे, तो आपला मित्र आहे, तो सतत आपल्याला मार्ग दाखवत असतो. आणि ते ओळखणं म्हणजे सुद्धा पादसेवन भक्ती. बेलसारी छान आपल्याला पादसेवन भक्ती म्हणजे काय ते सांगतात की ही आत्मज्ञानाकडे नेणारी भक्ती आहे. शब्दांचा अर्थ आणि प्रत्यक्ष समर्थांनी या भक्तीचा लावलेला अर्थ ह्याच्यामध्ये बरंच अंतर आहे. केवळ पदांची सेवा करणं, केवळ गुरूंच्या पादुकांची सेवा करणं एवढाच अर्थ अभिप्रेत नाही. गुरूंना जे जे हवं आहे ते करणं. आता याच्यासाठी ना ईश्वर भक्ती किंवा आत्मज्ञान याच्यासाठी नेमके काय उपाय? तर खरंच आहे मनन, निधिध्यासन, साक्षात्कार या मार्गाने जायला लागतं. आपण जे काही करतो त्याचं मनन करणं, चिंतन करणं, निधिध्यास म्हणजे अगदी कायम नियमितपणानं ती गोष्ट करणं. आज केली मग नाही असं नाही झालं, हळूहळू त्या साक्षात्काराकडे आपल्याला ते नेतीलच. असं सगळं या पादसेवन भक्तीमध्ये आहे. त्यात चौथी भक्ती ही आत्मज्ञानाकडे नेणारी भक्ती आहे. आता मनन करायचं किंवा निधिध्यास करायचा, ह्या आत्मसाक्षात्कडे जायचं, तर याच्यासाठी आपल्याजवळचा जो मार्ग आहे हा भक्तीचाच मार्ग आहे ना. नवविधा भक्तीमध्येच हा मार्ग सांगितला आहे. याचा अर्थ हा प्रेमाचा मार्ग आहे. भक्तीचा मार्ग आहे म्हणजे हा प्रेमाचा मार्ग आहे. आणि ते प्रेम जे आहे ते अत्यंत असं निर्मळ आणि कुठेही त्या प्रेमामध्ये स्वार्थ नाही अशा प्रकारचं ते असलं पाहिजे, तर ते आपल्या भगवंताला प्रिय होतं. भगवंत आपला सखा आहे, तो सहचर आहे, तो आपल्याकडून सगळं करवून घेतो आहे, पण आपण कमी पडतो आहे. मग आपलं काय असलं पाहिजे? तर भगवंताबद्दलचं हे प्रेम जे आहे ते प्राप्त होण्यासाठी आपल्याला आत्ता म्हणतात तसं काया वाचा मनोभावे हे करायला हवं, तर आपल्याला हे जमेल. आता आपलं काय होतं की आपल्या भोवतीसुद्धा अशी मंडळी असतात संत पदवीला पोचू शकतील असं. जसं मराठे काकांचं मी उदाहरण आपल्याला दिलं. देहानं ते तुमच्या आमच्यासारखेच आहेत. कदाचित व्यवहारामध्ये वागण्यामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसेल की शेवटी व्यवहारात असं आपल्यासारखंच हे करत असेल, पण तरीही त्यांच्या प्रवृत्तीमधला फरक आपल्याला जाणवतो. आणि तेव्हा आपल्याला कळतं की त्यांचं ना भगवत प्रेमानं ते काठोकाठ भरलेलं आहे. त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यावं की संत काही असे लांब शोधायला जायला हवेत असं नाही. आपल्याला आपल्या भोवतालीच्या माणसांमध्ये सुद्धा लक्षात येतं की अरे या व्यक्ती आपल्याला आपण म्हणतो बघा अमक्यांकडे गेलं ना की छान वाटतं. आता ते जे छान वाटणं आपल्याला सांगता येत नाही, परंतु तिथे गेलं की आपल्याला बरं वाटतं असं आपण म्हणतो. ते बरं वाटणं जे आहे ते बरं वाटणं म्हणजेच असं लक्षात येतं की आत्मज्ञानाकडे जाणाऱ्या माणसाच्या सानिध्यात आपण गेलेलो आहोत.
जसं आपण म्हणतो की अनेक आपल्या म्हणजे समर्थांचा विचार केला तर समर्थांनासुद्धा की प्रत्यक्ष सद्गुरूंची सेवा करायला मिळालेली नव्हती काही. जसं ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांनाच सद्गुरू मानलं होतं तर निवृत्तीनाथांची सेवा माऊलींना करता आली, किंवा निवृत्तीनाथांच्या सांगितलेली प्रत्येक गोष्ट माऊलींनी मानली. किती किती अध्यायामध्ये आपल्याला दिसतंच की इतके ते सद्गुरूमय होऊन इतकं सद्गुरूंचं वर्णन करतात की निवृत्तीनाथांना त्यांना थांबावं लागतं की अरे आता विषयाकडे चल, आता हे थांबव. असं कितीतरी ठिकाणी आपल्याला ज्ञानेश्वरीत वाचायला मिळतं. तर असं होतं. पण समर्थांचा विचार केला तर रामाची काही प्रत्यक्ष सेवा त्यांना करता आली नाही आहे. संत मीराबाईचा विचार केला तर तिला काही कृष्णाची सेवा करता आली नाही आहे. पण या सगळ्या मंडळींनी जणू काही तो भगवंत आपल्यामध्ये आहेच अशा निष्ठेनं सेवा केलेली आहे. आणि म्हणून त्यांना प्रत्यक्ष रामाची सेवा करता आली नसू दे, परंतु ज्या ज्या वेळेला आवश्यकता भासली तेव्हा रामाने त्याला दर्शन दिलं की हो. चरित्रामध्ये कितीतरी प्रसंग, आणि आता ते बाणाचे नंबरसुद्धा आपल्याला समर्थांच्या वेळेला असणाऱ्या शिष्यांनी लिहिलेली बाणं आपल्याला धुळ्याच्या वाग्देवता मंदिरामध्ये वाचायला उपलब्ध आहेत. त्यामुळे असं नाही की हे कुणीतरी कल्पनेने लिहिलेली गोष्ट आहे. तर खरोखरच हिमालयामध्ये प्रवासामध्ये असताना समर्थांना थंडीचा त्रास होईल तर कुणीतरी वस्त्र आणून द्यावीत, हे कुणीतरी द्यावीत म्हणजे हे रामरायांनी केलेलं काम आहे असं जर म्हटलं तर त्यात काय चूक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला संत चैत्रामध्ये गोष्टी दिसतात की प्रत्यक्ष जरी त्यांना सेवा करता आली नाही. आता जसं म्हटलं की भगवंत हा आपला सहचर आहे, आपला मित्र आहे, तर आपल्याला त्याची सेवा करता आली नाही तरी पण आपण जर निष्ठा ठेवली तर तोच आपल्या प्रत्येक संकटाच्या वेळेला जणू काही किंवा अडचणीच्या वेळेला तो येतोच येतो. अशा प्रकारचा विचार त्यांनी आपल्याला सांगितला आहे. तुकोबांना बाबाजी चैतन्यांनी स्वप्नात अनुग्रह दिला होता, आणि असं स्वप्नात अनुग्रह देऊनसुद्धा त्या सद्गुरूंविषयी त्यांच्या मनामध्ये अत्यंत निष्ठा होती असं आपल्याला दिसेल. तर हे सगळं ज्ञानमार्गासाठी, योगमार्गासाठी या सद्गुरूंची आवश्यकता आहे. यासाठी आपल्याला हे करायचं आहे. कदाचित अपासून सुरुवात करायला लागणार, त्या भक्तीच्या मार्गानेच आपल्याला जावं लागणार. त्यामुळे किती काळ लागेल आपल्याला सांगता येणार नाही, परंतु अशा मार्गाने जर गेलं तर कृती काय तर मीच विसर्जन झालं पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला जमली पाहिजे. मग याच्यासाठी करायचं काय तर आपल्याला आवडो न आवडो आपल्या आवडीचा विचार करायचा नाही, आपल्या सद्गुरूंना काय आवडतं आहे ते आपण करायचं. अशा प्रकारचा विचार केला म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की आपण जेवायला बसलो आणि नाही बाबा आज की भाजी आमची ठीक झाली नाही, काढतेच मी फ्रीजमधली लोणच्याची बाटली. तिथे आपल्याला आठवलं पाहिजे की यांनी 5 घरी भिक्षा मागितली, एकाच झोळीमध्ये भिक्षा मागितली, ती पाण्यामध्ये खालीवर केली, तो तयार झालेला गोळा खाऊन बरं तरुण वय होतं, 12 ते 24 वयामध्ये केलेलं काम आहे, कुठल्याच पदार्थाची चव आपल्याला लागू नये, मग आपल्याला का बरं असं अडतं आहे ही आठवण आपल्याला झाली पाहिजे. असा विचार आपल्याला काय हवा आहे ह्याचा विचार न करता आपल्या सद्गुरूंचं आचरण कसं होतं ह्याचं स्मरण आपल्याला सतत झालं पाहिजे. श्रीधर स्वामींच्या चरित्रात एक प्रसंग आहे, मला अजूनही अंगावर काटा येतो. श्रीधर स्वामी गडावर होते आणि गडावर अनंत मंडळी समर्थांच्या समाधीला दर्शनाला येत होते. एखादी छान कंदी पेढ्याचा पुडा असा उघडून समर्थांपुढे ठेवला आणि एक क्षणभर श्रीधर स्वामींना पेढ्याचा मोह झाला. एकच क्षण, त्या क्षणावरती हरलो आपण. श्रीधर स्वामी बाहेर आले, शेणामध्ये ते पेढे कालवले आणि ते खाल्ले. काय विषात पुन्हा मोह होईल, आता काय हा विचारच आपण करू शकत नाही. मला पेढा खाण्याचा मोह का झाला आणि तो माझ्या जिभेला पेढ्याचा मोह झाला, हे ज्याला शासन झालंच पाहिजे हे संत आहेत. हे संत म्हणजे ज्या कधी आपल्याला तर आमच्या मंदातही गंधे वांग्याच्या भाजीचं उदाहरण देतात. गमती ती आहे, एका गावी प्रवचनाला गेल्या, कोणीतरी एका भगिनीने जेवायला बोलावलं, जेवायला गेल्या, काही दिवस मध्ये गेले, पुन्हा त्या गावामध्ये प्रवचनाला गेल्या आणि पुन्हा एका भगिनी जेवायला बोलावलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण ह्यांच्याकडे गेल्या वेळेला आलो होतो. त्या घरी गेल्यावर लक्षात आलं, तोपर्यंत नावं बिवं विसरली जातात. आणि मग आठवलं काय, गेल्या वेळेला वांग्याची भाजी केली होती, काही बरोबर नव्हती झाली.
आता काय करावं, हे कशाला आठवावं. माणसाला काय आठवेल, त्याच्याऐवजी आठवणं काय पाहिजे, तर माझ्या आवडीनिवडीचा विचार नाही, सद्गुरूंना काय आवडतं हे आठवलं पाहिजे. पादसेवन भक्ती कशी करायची, तर ही सुरुवात करायची की मला काय हवं आहे याचा विचार नाही, माझ्या सद्गुरूला काय हवं होतं त्या नुसत्या स्मरणाने सुद्धा आपल्यामध्ये बदल व्हायला लागेल. हा विचार त्याने आपल्याला करायला सांगितला आहे. ज्या मार्गाने सद्गुरूंनी त्यांची साधना केली त्या मार्गाने तशीच्या तशी साधना करणं अवघड आहे, परंतु त्यातला काही भाग आपल्याला जमेल का, तशी साधना आपल्याला करता येईल का, कधीतरी आपल्याला ते जमेल का. समर्थांचा विचार केला तर इतक्या लहान वयात 12व्या वर्षापासून 24व्या वर्षापर्यंत त्यांनी जी कठोर साधना टाकळीला केली की 4-4 तास पाण्यामध्ये उभं राहायचं, कुठून ह्या एवढ्याशा 12 वर्षाच्या मुलाला ही सगळी शक्ती भगवंताने दिली. पायाला किती मासे त्रास देत असतील, काय काय घडत असेल, नाशिकसारखी थंडी, त्या थंडीमध्ये उभं राहायचं पाण्यामध्ये. पण कधीतरी असं मनात विचार येतो की अरे आज सोलरचं पाणी आलं नाही, खालचा माणूस बंद करायचं, हे चालू करायचं विसरला आहे, ठीक आहे आता करते आंघोळ, तेव्हा हे स्मरण झालं पाहिजे. तेव्हा मग जाऊ दे आता थोडा वेळ वाट बघू, खाली जाऊ, मग त्याला सांगू अरे काय आहे आज तो सोलरचं पाणी नाही चालू केलं, कशासाठी, हे ह्याच्या पुरता उपयोग आपल्याला झाला ना तरी आपण म्हणू की ही पादसेवन भक्ती आहे. त्या वेळेला आपल्या सद्गुरूंचं आचरण कसं होतं तशीच्या तशी साधना होणार नाही. अगदी बरोबर आहे, कारण ते सद्गुरू कुठे आणि आपण कुठे असा विचार केला तर खरोखर अनेक जन्मांची तपश्चर्या म्हणून त्यांना मिळालेली ती सगळ्या साधनेतलं ते बळ आहे. तर आम्हाला ते मिळणार नाही ही गोष्ट खरी आहे, परंतु त्याचं स्मरण ठेवणं, त्याचं अनुसंधान ठेवणं, अशा वेळेला त्यांचं आचरण कसं होतं याची आठवण ठेवणं, एवढं जरी आपलं झालं तरी पण ती पादसेवन भक्ती आहे. अनेक संतांनी आपल्याला त्यांच्या आचरणाने या पादसेवन भक्तीचं उदाहरण दिलं आहे. आपल्याला नामदेवानी त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची इच्छा सांगितली होती की माझ्या अस्थी काय करा तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीच्या तिथे पुरा. हेतू अगदी साधा होता की सगळे जे विठ्ठल भक्त आम्ही जाऊ त्या माझ्या अस्थींवर त्यांची धूळ पडेल असा नामदेवांचा उद्देश होता. आणि त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली होती की पंढरपूरच्या पायरीच्या तिथे माझ्या अस्थींचं विसर्जन करा. किंवा हैबत बाबांनी म्हणजे ज्ञानेश्वरांच्या बाबतीमध्ये त्यांचा हा भाव होता की त्यांनी आळंदीला हैबत बाबांनी म्हटलं होतं की माझ्या अस्थी आळंदीच्या पायरीची ठेवा. आता आपल्या लक्षात येईल की हैबत बाबांची जी पायरी आहे त्याच्यावर पाय ठेवण्याची ती पायरी नाही, त्याच्यावर डोकं ठेवण्याची ती पायरी आहे. कारण हैबत बाबांच्या अस्थी तिथे इतकी निष्ठा असणारा तो होता. किंवा टेंबे स्वामींच्याबद्दल असं म्हणतात की इतका सद्गुरूंच्याबद्दल त्यांच्या अंतःकरणात भाव होता की त्यांच्या गावाकडून कोणी आलं ना तरी त्या माणसाला ते साष्टांग नमस्कार घालत असत. इतकं टेंबे स्वामींना आपल्या सद्गुरूंकडून कोणीतरी आला आहे असा आला आहे म्हणजे तो सद्गुरूंकडनंच आला आहे. अशा पद्धतीनं आचरण जे करणारी मंडळी आहेत ती खरे म्हणजे सद्गुरूपदी अनन्य भाव हा त्याचा खरा अर्थ. अनन्य भाव म्हणजे वेगळेपणा नाहीच. सद्गुरू आणि मी हे देह वेगळे असतील परंतु मन एकच. जी सद्गुरूंची इच्छा तीच शिष्याची इच्छा, याला अनन्य भाव असं म्हणतात. म्हणजे वाल्मिकी रामायणामध्ये सगळ्यांना माहिती असणारा प्रसंग आहे की राम जेव्हा वनवासात गेले आणि भरत आला आजोळहून आणि त्याला सगळी वार्ता कळली अयोध्येमध्ये, तर तो रामाला आणायला गेला आणि रामाला म्हणाला तू परत चल, तू काही वनवासात वगैरे जायचं तू परत चल. आणि खूप भरताने प्रयत्न केला आणि रामाने निक्षून सांगितलं की नाही, ज्या पद्धतीनं मी ठरवलं आहे तसंच होणार, तू परत जायचं आणि तू अयोध्येला 14 वर्ष मी येईपर्यंत राज्य करायचं असं रामाने भरताला विक्षून सांगितलं. पण भरत अजिबात ऐकायला तयार नव्हतं. आणि मग भरताने अगदी शेवटचं अस्त्र उपसलं आणि म्हणाला की तू नसलाच येणार तर मी आत्महत्या करणार. तेव्हा रामाने मंद स्मित केलं आणि राम असं म्हणाले आत्महत्या करणं सोपं आहे, परंतु आपली ज्याच्यावर निष्ठा आहे, तुझी मोठा भाऊ म्हणून माझ्यावर निष्ठा आहे, तर मला नको आहे, मला मान्य नाही आहे, तरीही याच्यासाठी म्हणून मी ते काम करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आत्महत्या करशील, आत्महत्या करणं सोपं आहे, पण तुला नको आहे, पण दादासाठी म्हणून मी हे काम करणार आहे आणि म्हणून तू 14 वर्षाचं केलंस तर ते महत्त्वाचं आहे. तर माझ्यावरचं तुझं प्रेम आहे हे कळेल. आत्महत्या करून माझ्यावरचं प्रेम नाही कळणार. दादावरती तुझं प्रेम आहे ना, मोठ्या भावावर तुझं प्रेम आहे ना, मग ते प्रेम कसं दिसेल, तर तुला नको आहे
पण हा म्हणतोय म्हणून मी नाईलाजानं करतो आहे, ह्याच्यात माझ्यावरचं तुझं प्रेम दिसेल. असं तरी म्हटल्यावर बिचारा गेला पादुका घेऊन आणि 14 वर्ष राम जसा वनवासात राहिला तसा राहून राज्यकारभार केला, असं सगळं आपण वाचतो. तर हे जे आहे हा अनन्य भाव, पादसेवन भक्तीमध्ये भगवंताशी अनन्य भाव मिळवायचा आहे, हे महत्त्वाचं आहे. मी सुरुवातीला म्हटलं 7 संकल्पना म्हणजे 7 शब्द फक्त आहेत. ते 7 शब्द सगळे देहावरचं प्रेम कमी करण्यासाठी वापरलेले शब्द आहेत. या सगळ्या समासामध्ये ही जी 8वी ओवी आहे, या 8व्या ओवीतले हे सगळे 7 शब्द, या 7 संकल्पना महत्त्वाच्या. सगळे आपले बघून झालेत, फक्त ते शब्द सांगणार आहे. संगत्याग म्हटला आहे पहिला. तर संगत्याग म्हणजे काय, तर संग याचा अर्थ चिकटणं, सज धातू आहे त्याच्यामध्ये, त्याला चिकटणं असं म्हणतात. की आपलं काय आहे, तर मी देह आहे याच्याशी मी पक्की चिकटलेली आहे, त्याचा त्याग करणं. की मी देह आहे हे विसरणं खूप अवघड आहे, पण हे विसरणं ही पहिली संकल्पना आहे. आता मी देह आहे विसरणं याचा अर्थच असा आहे की मी कोण आहे, तर मी भगवत स्वरूप आहे, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, हे कळणं. तर त्याची पहिली पायरी काय, तर संगत्याग म्हणजे देहाला विसरणं, मी देह आहे ही गोष्ट विसरणं. दुसरा शब्द वापरला निवेदन. निवेदन म्हणजे समर्पण. जे काही म्हणजे इथे पण तसंच आहे की मी देह नाही, मी ब्रह्म आहे असं मानणं, की हा बोध शिष्याला होणं, याचा अर्थ निवेदन. तर शिष्याला हा बोध झाला पाहिजे. कसा होईल, नुसतं त्या सद्गुरूंच्या आचरणाकडे पाहून की मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे. आपण गजानन महाराजांच्या पोथीमध्ये पाहतो की सहजपणानं योगाचा अभ्यास होता, नुसतं त्यांनी श्वासावर हे केंद्रित केलं आणि ते सगळे काटे जे होते ते सगळे वर आले आणि सहजपणानं काढता आले. हे जे सगळं आहे हे ऐकलं की आपल्या लक्षात येतं की अरे ह्याला म्हणायचं की देहाचं भान नव्हतं, येऊन देत की ते हे झाले तरी त्या ते प्रत्यक्ष कृतीने नंतर दाखवलं सुद्धा, असं जमणं, हा बोध शिष्याला त्याच्यातून होणं. आता आपण किती प्रत्यक्ष पाहायला नव्हतो, पण आपण नुसतं पोथीत जरी वाचलं तरी त्या क्षणाला आपल्याला असं वाटतं की अरे हे देह विसरणं आहे, स्वतःच्या देहाला विसरणं आहे, हे जमलं पाहिजे. तिसरा शब्द वापरला आहे विदेह स्थिती. त्या शब्दातूनच आपल्याला कळतं, वि म्हणजे अभाव, की मी देह आहे या स्थितीचा अभाव. सगळ्या शब्दांचा अर्थ तोच आहे. मुळात या पादसेवन भक्तीमध्ये आपल्या देहाचा विसर पडणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. पूर्णपणानं त्याच्यामध्ये अनन्य भाव, तो आणि मी हे एकच आहोत, अद्वैत साधलेला आहे, यापर्यंत आपल्याला मजल गाठायची आहे. म्हणून तिसरा शब्द दिला आहे. अलिप्तपणं याचा अर्थ आपल्याला कळतं. जसं कमळाचं उदाहरण नेहमी देतात, कमळ पाण्यात असतं पण पाण्यापासून ते कसं अलिप्त राहू शकतं, तसं आपल्याला या शरीरापासून अलिप्त राहता आलं पाहिजे, म्हणून अलिप्तपणं. 5वा शब्द दिला आहे सहज स्थिती. सहज म्हणजे जन्माबरोबरची स्थिती. आता जन्माबरोबरची स्थिती म्हणजे प्रत्यक्ष आईच्या उदरातून आपण आलो तेव्हा नाही, तर आईच्या उदरात जेव्हा आपली सुरुवात, जेव्हा सोहम हा जो विचार आहे तिथे ती सहज स्थिती आहे आपली. आणि मग त्या सहज स्थितीची जी अवस्था आहे ती सहज स्थिती, त्यावेळेला जे भगवंताचं अनुसंधान आपल्याला होतं ते अनुसंधान राहणं, त्याला म्हणायचं सहज. ती स्थिती आली पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला आधीचं स्मरण होतं, म्हणून सोहम, तू आणि मी एकच आहोत ही भावना होती. मग बाहेर आल्यावर कोहम झालो, त्यामुळे त्याचा विचार, सहज स्थितीचा विचार करायचा. पुढला शब्द दिला आहे उन्मनी. उन्मन, उद म्हणजे वरती, मनाच्या म्हणजे मन हे देहाच्या वर न्यायचं, पलीकडे न्यायचं, त्याला म्हणायचं उन्मनी स्थिती. मी ब्रह्म आहे या पातळीपर्यंत न्यायचं. आता ही गोष्ट की देहाने न्यायची नाही ना, ती मनानेच न्यायची आहे, त्यामुळे ते उन्मन की त्या पातळीच्या पलीकडे घेऊन जाणं. सगळा खरा मनाचाच अभ्यास आहे. ब्रह्मज्ञानाचा अभ्यास, आत्मज्ञानाचा अभ्यास हा मनाचाच अभ्यास आहे. परंतु मनाच्या अभ्यासाकडे जाण्यापूर्वी या देहाला आधी आपल्याला न्यायला हवं पलीकडे. जो पण मी देह आहे याच्यातच मी अडकलेली आहे, तोपर्यंत ह्या स्थितीपर्यंत, उन्मन स्थितीपर्यंत जाणं कठीण आहे. म्हणून त्यांनी आपल्याला देहाचं सांगितलं आहे. आणि शेवटी समर्थांचा शब्द आहे विज्ञान. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. विज्ञान म्हणजे सायन्स अशा अर्थ नाही, विशेष ज्ञान आहे. काय विशेष ज्ञान, तर मी देह नसून मी ब्रह्म आहे ही संकल्पना मनामध्ये पक्की होणं. एकदा ह्या देहाचा विसर पडला की मन आपल्याला एकाग्र करायला वेळ लागणार नाही. त्या पुढल्या सगळ्या भक्तींमध्ये आपल्याला तो विषय येणारच आहे. त्याच्यासाठी म्हणून हे अत्यंत गुह्य असणारं, शुद्ध असणारं
अध्यात्मविद्या ज्याला म्हणतात असं ज्ञान ह्या सद्गुरूंच्या पादसेवन भक्तीमुळे आपल्याला मिळतं. हा खरा आजचा विषय आहे. त्यामुळे थोडं महत्त्वाचा आणि म्हटलं तर थोडा क्लिष्ट विषय आहे, नाही असं नाही, परंतु समर्थांनी मात्र ती ज्या पद्धतीने आपल्याला ह्या समासामध्ये हळूहळू या बुद्धी कशी गेली पाहिजे याला नेलं. आणि खरोखरच आहे, देहाचा एकदा विसर पडला की आपण किती गोष्टी करू शकतो. मी सुरुवातीलाच आपल्याला म्हटलं, व्यवहारामध्ये आपल्याला हा अनुभव येतो की खरंच देहाचा विसर आपल्याला पडला तर आपण इकडचा लोगो तिकडे करू शकतो. मग आपल्याला कशाचा त्रास होत नाही, पहाटे उठण्याचा नाही, रात्री जागरणाचा नाही, अखंड दिवसभर आपण उभे असतो. आपल्याला कुठेच असं वाटत नाही की माझा देह थकला आहे. का तर ते आपल्या आवडीचं काम असतं. हा व्यवहारातला तर आपला अनुभव असतोच, पण इथे आपल्या असं लक्षात येईल की तिथे जर आपण त्या देहाला जर त्यांच्या स्वाधीन करून टाकलं तर आपल्याला देहाचा विसर पडेल, अनन्य भाव आपल्याला प्राप्त होईल. आणि हळूहळू या ग्रंथाचा जो विषय आहे की अध्यात्मविद्येकडेच आपल्याला जायचं आहे, त्या ज्ञानाकडे आपली वाटचाल व्हावी, ही सुरुवात पादसेवन भक्तीमधून आपली आज झाली आहे. आज थांबूया आपण इथे. समर्थांचं एक स्मरण करूया. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो, स्वदेश हित रक्षणा विणदुजी कथा नावडो, तुझ्या समय्या मुची तनु ही देशकारी पडो. जय जय रघुवीर समर्थ.